पैशांच्या हव्यासापोटी गरिबांच्या जीवाशी खेळणारे दारू माफिया आणि डोळे मिटून बसलेलं आमचं गृह खातं आणि हप्तेखोर प्रशासनाने काल पुण्यात 14हून अधिक जणांचा नाहक जीव घेतलाय. घटना घडल्यावर 24 तासात पोलिसांनी 8 जणांना अटक केली, हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. हाच पराक्रम पोलिसांनी आधी का केला नाही? माणसं मरेपर्यंत तुमची खाकीवरती का जागी होत नाही? मुख्यमंत्र्याचे आदेश आता आलेत की दोषीला सोडणार नाही. मुख्यमंत्री साहेब, तुमचे आदेश नेहमी प्रेत पडल्यावरच का निघतात? मुख्यमंत्री साहेब, ओ गृहमंत्री साहेब, तुमचे कडक आदेश, तुमच्या ह्या हाय लेवल बैठका आणि पोलिसांची धावपळ नेहमी प्रेत पडल्यावरच का सुरू होते हो? जेव्हा ती गरिबांची निष्पाप माणसं तडफडून मरत होती तेव्हा तुमचे सुस्त ग्रह खातं आणि तुमची खाकीवर्दी कोणत्या गोदामात घोरत पडली होती? आता कारवाईचा फार्स सुरू होईल. 2-4 छोटे हातभट्टीवाले आत टाकले जातील. 2 पोलिसांना सस्पेंड केलं जाईल आणि महिनाभरात हे प्रकरण शांत झाल्यावर पुन्हा 30 हप्तेखोरी, पुन्हा तोच काळा बाजार सुरू होईल. कायदा आणि सुव्यवस्थेचा या महाराष्ट्रात पुरता बोजवारा उडालाय. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही, कारण त्यांना माहिती आहे की पैशाच्या जोरावर सिस्टीम विकत घेता येते. या सिस्टीममध्ये वरपासून खालपर्यंत प्रत्येक टेबलचा हप्ता ठरलेला असतो. पोलिसांची गाडी पांढऱ्या कपड्यातल्या गुंडासोबत फिरते, कारण अशा लोकांकडून दर महिन्याला लक्ष्मी दर्शन वेळेवर होत असतं. जेव्हा हा काळा बाजार सुरू असतो तेव्हा गुन्हेगारांना कायद्याची भीती नसते, कारण त्यांना माहिती असतं वरपर्यंत आपले पैसे पोहोचलेत, आपल्याला कोणी हात लावू शकत नाही. कागदावर गुन्हे दाखल होतील, कागदावर निलंबनाच्या नोटिसा निघतील आणि कागदावरच मोठमोठ्या चौकशांचे आदेश टाईप होतील. पण या कागदी घोड्याने त्या मृत पावलेल्या गरिबांच्या लेकराचे अश्रू पुसले जातील का हो साहेब? आता बघा सिस्टीम कसं नाटक करते. एखादी मोठी दुर्घटना घडली की लगेच एक उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली जाते. त्यांना 1-2 महिन्यांचा वेळ दिला जातो. मग ते अधिकारी AC कॅबिनमध्ये बसून चहा बिस्किट खात 200-300 पानांचा अहवाल तयार करतात. त्या अहवालात काय असतं? तर यंत्रणेत त्रुटी होत्या, स्थानिक पातळीवर दुर्लक्ष झालं, हाच तो ठरलेला सरकारी मसुदा. मला सांगा, हे शोधायला तुम्हाला 200-300 पानांच्या अहवालाची काय गरज आहे? हा उघड चालणारा काळा बाजार डोळ्यांना दिसत नव्हता का? की हप्त्याची टक्केवारी मोजण्यात तुमचे डोळे बिझी झाले होते? दोषीवर काय कारवाई होते? तर 2 छोट्या पोलिसांना किंवा उत्पादन शुल्क विभागाच्या क्लार्कला सस्पेंड केलं जातं. 2 महिन्यांनी प्रकरण शांत झाले की त्यांना पुन्हा दुसऱ्या चांगल्या पोलीस ठाण्यात किंवा कार्यालयात पोस्टिंग दिली जाते. मुळात हे हटभट्टीवाले जे बड्या राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेले असतात, त्यांच्या आशीर्वादाने हा विषारी धंदा चालतो. त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही. हाच या सिस्टीमचा खरा पॅटर्न आहे. जनतेचा आक्रोश शांत होईपर्यंत चौकशीचं नाटक करायचं आणि पुन्हा तीच भ्रष्ट साखळी सुरू ठेवायची.